नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 9 समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याचा अभ्यास करत आहोत। तर त्यामध्ये आज आपण भागीदारी या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याच्यामध्ये भागीदारीचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल। आता भागीदारी म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ। भागीदारी म्हणजे भाग आणि त्याच्यामध्ये ज्यांची समजा एखादे समजा आता 100 रुपये आहे, तो एक समजून चला। त्याच्यामध्ये भाग म्हणजे काय तर 30 रुपये 40 रुपये 50 रुपये असा वाटा। भाग म्हणजे वाटा। मग असा प्रत्येकात आता समजा तुम्ही काही भावंड आहात, 2-3 भावंड आहात, तर मग आता तुम्हाला काही एक वस्तू आणायची, 100 रुपयाची ती वस्तू आहे आणि ती तुम्हाला आणायची आहे। तर तुमच्याकडे जर पॉकेट मनीमधले पैसे उरलेले असतील, एकाकडे उरले समजा 40 रुपये, एकाकडे उरले आहेत 20 रुपये, तर हे मिळून 40 आणि 20 किती झाले, 60 रुपये झाले। मग आता अजून तुम्हाला 100 रुपये पूर्ण करण्यासाठी किती रुपये लागतात, 40। मग तुमच्या अजून एका भावंडाकडे 40 रुपये आहेत आणि त्याने जर तुमच्या त्या 60 रुपयामध्ये त्याची भागीदारी दिली 40 रुपयांची, तर ते पूर्ण मिळून किती रुपये होतात, 100 रुपये होतात। अशा प्रकारे ती 100 रुपयाची वस्तू तुम्ही विकत आणू शकता। त्याचाच उपयोग करून काही लोक अशा प्रकारची भागीदारी करून व्यवसाय सुरू करतात। तर मग त्यालाच म्हणतात भागीदारी किंवा पार्टनरशिप। मग इथे बघा, एखादा व्यवसाय चालू करताना जागा, कच्ची सामग्री इत्यादींसाठी पैसे लागतात। मग त्याच्यामध्ये आता हे मी जे तुम्हाला उदाहरण दिलं 40 रुपये 20 रुपये आणि 40 रुपये, तर याच्यामध्ये समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याचा आपण अभ्यास केला। जसं की 40 रुपये एका भावंडाकडे आहेत, 20 रुपये एकाकडे आहेत, हे काय आहेत, समप्रमाणात नाहीत, हे सम आणि व्यस्त प्रमाण आहेत। मग त्या तिसऱ्या भावंडाकडे 40 रुपये आहेत। मग जर 2 भावंडांची तुलना केली तर एकाकडे 40 एकाकडे 40 असे 40-40 समप्रमाणात आहेत, पण एकाकडे 20 आहेत, म्हणजे ते त्या 40पेक्षा कमी आहेत, म्हणजे ते व्यस्त प्रमाणात आहेत। मग आता ह्या एखादे भांडवल लागतो व्यवसाय सुरू करण्यासाठी, तर त्याला भांडवल म्हणजे काय, पैसे लागतात, तर त्या रकमेला भांडवल म्हणतात। मग अनेकदा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून भांडवल गोळा करतात, म्हणजेच त्या व्यक्तीला भागीदारीत गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतात आणि भागीदारीच्या व्यवसाय यात बँकेमध्ये भागीदारांचे संयुक्त खाते असते। त्या व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक असते त्या प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा यांचे वाटप केले जाते। आता इथे ते उदाहरण आपण बघूयात काय आहे की झेलम व अथर्व यांनी अनुक्रमे 2100 आणि 2800 रुपये भांडवल घालून व्यवसाय चालू केला। त्यांना 3500 रुपये फायदा झाला, तो कसा वाटावा। मग आता भांडवलाचं प्रमाण काढू। 2800 आणि 2100 2800 म्हणजे 21/28 म्हणजे 3/4 म्हणजे 7 त्रिक 21 आणि 7 चोक 28 म्हणजे 7च्या पाडात 21 पण आहेत 28 पण आहेत, त्यामुळे 7 आणि या 2 संख्यांना भाग दिला म्हणून 3/4 भांडवलाचे प्रमाण झाले, म्हणजे 3/4 आहे ते। मग नफ्याचं प्रमाणसुद्धा 3500मध्ये जर नफा आहे तो सुद्धा 3/4 या प्रमाणात असणार आहे। मग त्या प्रमाणात ते भांडवल वाटप करायचे, म्हणून झेलमचा नफा 3x आणि अथर्वचा नफा 4x म्हणूयात, कारण 2100 रुपये झेलमचे आहेत, 2800 रुपये अथर्वचे आहेत, म्हणून 3x अधिक 4x बरोबर 3500। म्हणून मग 3x अधिक 4x म्हणजे 7x बरोबर 3500, म्हणून मी x तसंच ठेवले आणि हे 7 इकडे गुणिले xला, ती इकडे 3500ला भागाकारात जातील। मग 7 आणि 3500ला भाग दिल्यावरती आपल्याला 500 मिळतात, म्हणजे x बरोबर 500। मग झेलमला 3x म्हणजे 3 गुणिले 500 केले की आपल्याला 1500 रुपये मिळतात आणि 4x म्हणजे 4 गुणिले 500 केले की ह्या xची किंमत ही x बरोबर 500 ही किंमत जी आहे ती या x बरोबर xच्या जागी ठेवायची, म्हणून 4 गुणिले 500 केले की 2000 रुपये एवढा नफा आपल्याला मिळतो। असा नफा मग 1500 झेलमला जाणार आणि अथर्वला 2000 रुपये मिळणार, 3/4 या प्रमाणामध्ये। तसंच हे पुढचं उदाहरण आहे। एका व्यवसायात चिन्मय आणि सॅम यांनी
1,30,000 रुपये भांडवल 3 आज 2 या प्रमाणात गुंतवले तर प्रत्येकाची गुंतवणूक किती? या व्यवसायात त्यांना 36,000 रुपये नफा झाला तर प्रत्येकाचा नफा किती? आता 3 आज 2 या ही काय आहे? गुंतवणुकीचं प्रमाण आहे. म्हणजे चिन्मयीचे 3 आणि सॅमचे 2. मग आता या प्रमाणातच 3 आज 2 या प्रमाणातच त्यांना काय होणार आहे? नफ्याची वाटणी होणार आहे. मग चिन्मयीची गुंतवणूक आपण 3Y आणि सॅमची गुंतवणूक 2Y मानू. मग 3Y अधिक 2Y बरोबर एकूण गुंतवणूक 5Y बरोबर 1,30,000 रुपये ही गुंतवणूक त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग या दोघांना काय करायचे? 5ने भागायचे आपल्याला. म्हणून 5Y / 5 बरोबर 1,30,000 / 5. म्हणून Y बरोबर 26,000 रुपये. म्हणून चिन्मयची गुंतवणूक 3Y. म्हणून Yच्या ठिकाणी आता आपल्याला काय करायची? ह्या Y बरोबर 26,000 जी किंमत मिळालेली आहे ती आपल्याला इथे ठेवायची आहे. मग 3 गुणिले 26,000 किती येतात? 78,000 रुपये. आणि त्याचप्रमाणे 2Y म्हणजे 2 गुणिले 26,000 म्हणजे येतं 52,000. त्याचप्रमाणे हा चिन्मयीचा नफा काढलेला आहे. चिन्मयीचा नफासुद्धा आला 7,200 X बरोबर 7,200 आला. चिन्मयीचा नफा आपल्याला मिळाला 21,600 आणि सॅमचा नफा मिळाला 14,400.